काँग्रेसचं केंद्रामधलं सरकार मध्ये बाबासाहेबांच्या घरामध्ये त्यांचं एक स्मारक म्हणून तिकडे उभं राहिलं। त्यांनी संपूर्ण भारताला माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व पोलिसांना माझी नम्र विनंती आहे। प्रथम जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अरेस्ट करावं ही माझी पहिली मागणी आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस त्यावेळेला त्यांना लोकसभेमध्ये न जाण्यासाठी ज्यांनी त्यांचे विरोधामध्ये हे करून बाबासाहेबांना पाडण्याचं काम केलं, त्याबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर जितेंद्र आव्हाडाला तिकडे शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांना जोडे मारून त्याला अरेस्ट केल्याशिवाय राहिले नसते। बाबासाहेबांनी लंडन मध्ये राहून काल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानातून तमाम भारतीयांना न्याय द्यायचा, सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करून त्यांना न्याय द्यायचं संविधानातून ज्यांनी काम केलं, असे महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी तो जाळला, हा महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। ह्याच्या निषेधार्थ आज तमाम भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभेतर्फे जितेंद्र आव्हाडांना जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावं अशी मागणी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की आम्ही दरवीत माया नाही दरवीत चुकून होतं, याबद्दल ज्या शरद पवारांनी ज्या सोनिया गांधीच्या काँग्रेसने आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निवडणुका दरम्यान मोदी निवडून आले तर संविधान बदलतील आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांकडे मतं मागितली, त्याच आघाडीच्या एका आमदाराने संविधान ज्यांनी आम्हाला दिलं त्या महामानव महापुरुषाचा फोटो फाडून तो जाळला। ह्याचा अर्थ ह्यांना संविधानाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर किती प्रेम आहे ते दिसून येते। त्यामुळे शरद पवारांचं आता बहुरूपी चेहरा हा जनतेला माहिती पडलेला आहे। जितेंद्र आव्हाडचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, जितेंद्र